नाही, गरीब गाडा मालक तो गरीबच राहणार आहे. किती पण बैल त्याचा किती पण पळू द्या, पण त्याला कोणी वरती आणण्याचं काम कोणी करणार नाही. नियोजन करतो तो नियोजन करतं असं बोलतात, पण पैरा काही देत नाही. साताऱ्यावरून नाशिकवरून तिकडून बोलवतात, त्यांना सांगतात एवढे देव तुम्हाला तेवढे देव. आता आम्ही आमच्या बैलाची किंमत सांगली का लोक असतात का एवढे कुठे पैसे. अरे बैल पळतो, तुम्हाला सांगतो तुमच्या बैला टाकून बघा, जर बैल कधी कमी पडला ना तर फुकट देईन, तरी पण पैसे द्यायला नाही बघत. तुम्हाला मध्ये मध्ये मी सांगतो, बैल अक्षरशः आम्ही विकायला काढला होता. विकायला काढला असा होता का पैऱ्या वाजून भरपूर मार खात होतो, पैरात देत नव्हते कोणी. तर जवळ आम्ही ना असं झालं का या नादच बंद करून टाकू. मध्ये मध्ये मी बॅनर पण टाकला होता गा बैल विकायचा म्हणून. पण तुम्हाला एक सांगतो, आपली लोक बघतात बैल पळतो तरी पण किमती देत नाही. म्हणजे राखली इज्जत त्यांनी. इज्जत राखली म्हणजे भाऊ तुम्हाला मंडळी समोर तुम्ही बघू शकता, देवरुंगकरांचा शंकर आणि आंबिवलीकरांचा सोन्या. चांगली गाडी इथे या रिताडे मैदानामध्ये झालेली आहे आणि गुलालाचं मानकरी पण झालेले आहेत. तर विचारूया, गाडी पण मोठी झालेली आहे, काय सांगाल? नमस्कार, नाव सांगा तुमचं. आमचे नाव जय जोटिंग प्रसन्न कुमारी अन्वी देवा दलवी यांच्या नावाने गाडी पळते. माझं नाव संदीप दलवी. संदीप दलवी. आणि काय सांगाल, आज चांगली अशी गाडी झालेली आहे? सांगायचं असं तर आज आम्हाला भरपूर दिवसातून गुलाल भेटला आहे. 26 जानेवारीपासून आम्हाला गुलाल नव्हता. 26 जानेवारीपासून आम्ही गुलाल शोधत होतो. गुलालासाठी खूप संघर्ष केला, पण अखेर आज आपल्या घरच्या मैदानामध्ये बैलांनी इज्जत ठेवली आणि गुलाल मिळवून दिला. किती मैदानं केली मग 26 जानेवारी नंतर? 26 जानेवारीपासून जास्त नाही मैदानं केली, तरी जवळजवळ 4-5 मैदानं केली, पण 4-5 मैदानामध्ये काय गुलाल भेटत नव्हता. बरोबर. म्हणजे 26 जानेवारी तर समजा आता हे 10 दिवस झाले, समजा 10 जास्त महिना जास्त झाला. बरोबर. आता हे 10 न ते 26 म्हणजे कुठेतरी 1.5 महिन्याच्या आसपास. 1.5 महिना गुलाल नव्हता मिळत. मग आज नियोजन कसं काय केलं सोन्याचं? आज नियोजन असं केला की गेल्या वर्षी या मैदानामध्ये आमची हीच गाडी पडली होती, आंबिवली एक्सप्रेस सोन्या आणि देवरुंगचा शंकर. तर आम्ही बॅनरवर गाडी जमवली होती. देवीचा पाडा डोंबिवली यांचा मैबे आणि शंकर एक बैल सांगून गाडी जमवली होती. आणि आपण सोन्या लपून ठेवला होता आणि त्यावेळी एक शिंगी पक्षा लपून ठेवला होता वडप्याचा. आणि मग किती अंतर झालं गाडीचं? त्यात गाडीचं अंतर काहीतरी झाला अर्ध्या छकड्यामध्ये, एक छकड्यामध्ये झाला अंतर. एक चकड्यामध्ये अंतर झालं ना, म्हणजे राखली इज्जत त्यांनी. इज्जत राखली म्हणजे भाऊ तुम्हाला असं सांगायचं तात्पर्य असं का बैल पळतो आपला, पण उजेडात येत नाही. बैल भरपूर पळतो, पण पैरेवाले नाकारतात. बरोबर. पण नाही भेटणार, मोठं पायरं नाही भेटणार तुम्हाला, कारण ज्या मोठ्या गाड्या पळतात ना, आता मी कुठेतरी श्रीकांत जोशीची मुलाखत घेतली, त्यांनी पण सांगितलं मोठं गाडा मालक पायरा पडत नाही, कारण त्यांना त्यांच्याच गाड्या पळवायच्या आहेत. 100%. कारण की आपला भाऊ बैल सांगतो तुम्हाला 2 नंबरचा पायरा गेला आणि 2 नंबरच्या पायऱ्यामध्ये पण पळू शकतो, पण 2 नंबरचे पहिलेवाले नाही बोलत नाही. देऊ ना, आज नियोजन झाले, आज यो पैर नियोजन करतो तो नियोजन करतं असं बोलतात, पण पैरा काही देत नाही. याच्यावर काय करायचं? याच्यावर काय नाही, गरीब गाडा मालक तो गरीबच राहणार आहे. किती पण बैल त्याचा किती पण पळू द्या, पण त्याला कोणी वरती आणण्याचं काम कोणी करणार नाही. बरोबर. कारण कुठेतरी आता गरीब गाडा मालक पण काय करतात, मला आता बरेच जणांचं नियोजन दिसल्यात की बैल उतरवतात, भले 20,000 30,000 वायदे देतात आणि बैल उतरतात, आणि ज्यांनी पैरा न दिला ना त्यांच्याशीच गाड्या खेळून त्यांच्यावर गुलाल मिळवतात. 100%. कारण की माणसाला राग येतो, जर पैरा आपला बैल पळून पण पैरा नाही दिला ना, तर कुठं ना कुठं कॉन्टॅक्ट करतात, साताऱ्याला करतात, नाशिकला करतात आणि खर्च करतात. आता हा नाद तुम्हाला माहिती आहे, या नादापुढं काहीच नाही. बरोबर. त्याच्यामुळं ज्याच्याकडे पैसा पण नाही तो पण या नादामध्ये पैसा टाकून जिद्दीवर बैला उतरवतो. बरोबर. कारण की गाडी खेळायची असते त्याला पण असं वाटतं का माझा बैल पळतो, पण उजेरात नाही. आणि आमची पण इच्छा होती का बैलाच्या जीवावर मुलाखत घ्यावा कोणीतरी. तुमचं खरंच धन्यवाद करतो. इच्छा होती माझी, मनापासून इच्छा होती का बैलाची मुलाखत घ्यावा, आणि ती पण तुमच्याच मैदानामध्ये. आमच्याच मैदानामध्ये मोठा गुलाल घेतला आणि बैलांनी इज्जत ठेवली. बरोबर. कुठेतरी मग आता लकी ड्रॉ मध्ये काही चान्स बीन्स वगैरे आहे का? काय आता माहित नाही, नावा तर दिली होती आम्ही, पण आता बघू नशिबात जे असेल ते असेल. बरोबर. मग तुम्ही आता सांगितलं मागच्या वर्षी पण याच मैदानामध्ये ही गाडी पळवली, मग त्याच्यानंतर नाही पळवली का? त्याच्यानंतर पळवलीच नाही, म्हणजे त्याच्यानंतर आमचा परत योगायोगच नाही जुलाला. म्हणजे आम्ही पळवायचा प्रयत्न भरपूर केला, पण त्याच्यानंतर योगायोगच नाही आला. तो दुसऱ्या पैऱ्यात त्यांचं पैरं असायचं, माझे पैरे असायचे, वेगवेगळ्या पैऱ्यातच पळत होते. पण आम्ही यावर्षी ठरवला, तर तसा आपलाच बैल आहे, भाच्याचा बैल आहे, तो त्याला फोन केला. तसं आपल्याला इताड्याच्या मैदानाला पैरा काय पण करून 100% पाहिजे. तर त्यांचा पैरा ऑलरेडी झाला होता, तरी पण त्यांनी तो पैरा कॅन्सल करून आपल्याला पैरा दिला. त्यांचे बिन मी आभार मानतो. कारण की त्यांना मी बोललो मी गाडी बॅनर सोडतो बैलाचा, तुम्ही मला बैल द्या. त्यावेळी एक आपल्या शब्दावर दिला. बरोबर आहे. मग आता एक काम करा ना, तुमची ही गाडी आज तुम्ही गती तर बघितली असेल, आता पक्ष म्हटलं तर एक नामांकित बैल आहे. बरोबर. त्याची गाडी तुम्ही समजा मिळवली गुलाल त्याच्यावर, तर पैरा कंटिन्यू करा ना, पळवा ना गाडी पुढे. मग 100% कंटिन्यू करू, पण कसं असतं माहिती आहे का, आता त्यांचे पण नातेसंबंधी आहेत, डबल आमचे पण नातेवाईक आहेत. त्यांना कोणी बोलला का पैरा द्या, आता कसा होतो एखाद्याला समजत नाही का बाबा यांची गाडी जुलून पळते, तर याच्याकडून पैरा कसा मागायचा. पण ते
मागतात का बघतात का बाबा देतो का नाही देतो, पण नाही बोललं तर तिकडून पण त्यांना पण राग येतो. यांचा बैल पलतो हे भाव खातात. पण असा नसतो ना. पण तुम्ही बघा जर गाडी त्यांची जुलून पलते किंवा त्यांची गाडी गुलालच पडत नाही तर आपण त्यांच्याकडून मागायचा तरी कसा. बरोबर बरोबर. मग आज गाडी कोणी पलवली? आज गाडी आपले अरुण ड्रायव्हर टिटवाल्याचे त्यांनी पलवली का? म्हणजे आज चांगली गाडी पलवली त्यांनी. चांगली गाडी. तसा आपल्या SK ड्रायव्हर असतो, रणजित ड्रायव्हर असतो देवरुंगचा, त्यानंतर दीपक ड्रायव्हर आमचा पहिला दादा असाचा गाडीवर, त्यांनीच ट्रेन केला बैलाला, त्यांनीच शिकवला सर्व काही. पण तो आता जरा वयस्कर झाल्यामुळे रणजित ड्रायव्हरनी पलवली गाडी. SK ड्रायव्हर असतो खरडचा, त्याच्याच नियोजनामध्ये बैल पलतो. बरोबर. मग आता शंकर कसा काय दावणीला आला? किती वर्ष झाली पलतो तुमच्या दावणीला? तुम्हाला सांगतो जवळजवळ 5 वर्ष झाली. जेव्हा आम्ही 10-12 महिन्याचा होता, असं आपल्या योगेश बागडे म्हणून साताऱ्याचे, त्यांनी आपल्या दिला. त्यांच्याकडे आम्ही गेलो होतो, असे मित्र आहेत आपले लोणचचे, त्यांच्याकडे दिला. तर त्यांच्या गाईला वासरू झाला होता. तर बोलतो शेठ, त्यांना बोललो शेठ द्या आम्हाला. तर बोलतो जा घेऊन. तर तुम्हाला सांगतो खरेदी काय जास्त मोठी नाही. खरेदी आहे ना 12,000 रुपये फक्त खरेदी आहे. 12,000 रुपये त्याला देऊन आणि 4,000 रुपये भाडा दिला होता. 16,000 रुपयामध्ये घरी आले. 5 वर्ष झाले बैलांनी. घरात एवढ्या बालद्या पडलेत ना, भरपूर गुलाल झाले. 15 वर्ष जास्ती नाही. बरोबर. म्हणजे 5 वर्ष 10 ते 15 गुलाला पडली खाली. बरोबर बरोबर. आता कुठली मैदानं केली आपल्या मुंबईमध्ये तुम्ही? मुंबईमध्ये टोटल विसारवे सगळा आपला उसाडणा जाईल त्या मैदानामध्ये गुलालात बैल असतो. कुठेच नाही असा. कदाचित कधी आपण दोस्ती खातीर पायरा दिला तर तेव्हा केव्हा नियोजनामध्ये जर गाडी पडली तर पडते, नाही तर तशीच त्याच्यामुळे अजूनपर्यंत कधी गाडी पडली नाही. 5 वर्ष झाले अजूनपर्यंत असं कधी वाटलं नाही का बैल कमी पडलोय. बरोबर. गाडी किती पण 2 चक्र मागे असली तरी गाडी पुढे घेणार. बरोबर. म्हणजे तुम्ही जी 5 वर्ष त्याच्यावर मेहनत केली, पण त्यांनी कुठेतरी त्याचा फल पण दिलाय तुम्हाला. 100% भाऊ. तुम्हाला सांगतो गाडी ना आमची सुट्टीला जवळजवळ 1-1.5 चक्रा 2 चक्रा गाडी मागच असते. प्रत्येकाला माहिती आहे, सट्टेवाल्यांना पण माहिती आहे. देवरुंगचा शंकर आहे, पूर्ण गाडी सुताला धाग्यावर नेणार तर नेणारच 100% गाडी. कारण की आमचा बैल सुट्टीला कमी आहे, त्याच्यामुळे 1 चक्रा 1.5 चक्रा गाडी मागे असते. पण जेवढी गाडी चिपकल ना बाजूला तेवढा ओव्हरटेक करेल. जेवढा बाजूचा बैल पळेल ना त्याला साथ देऊन पळणार बैल. आजपर्यंत कुठल्या बैलाला कमी पडला नाही. मग आजच्या मैदानाविषयी काय बोलाल? कारण कुठेतरी तुमच्या परिसरामध्ये मला वाटतं असं मैदान होत नाही परत. कधीच नाही. भेवंडी भागामध्ये असं मैदान कधीच होत नाही. ते दरवर्षीप्रमाणे जगनदादा मैदान ठेवतात, एकदम अतिशय सुंदर ठेवतात. पण आमची एक इच्छा होती की जगनदादा एकच मैदान नाही, यापुढे पण कंटिन्यू करावं मैदान आहे. म्हणजे वर्षातून 2-4 मैदान घ्यावा. आता यो एक ठेवला नाही, याच्या पुढे कंटिन्यू करावा. पण ते बोलतात नाही, आपले एक नावासाठी एक मैदान करतो बस झाला, एकच बस झाला. केलं म्हणजे चांगलं आयोजन. आयोजन नियोजन 1 नंबर असतो त्यांचा, काही विषय नाही. सगळे त्यांचे सहकार्य मंडळी, केशव दादा आपले सावाजचे सुट्टी मेकर, ते पण त्यांची पण फुल मेहनत या मैदानाला होती. बरोबर आहे. आता सोन्याविषयी काय बोलाल? आता तुम्ही सांगितलं की दुसऱ्या वर्षी जी गाडी पळते वर्षातून एकदा. काय बोलाल सोन्याविषयी? सोन्याबद्दल सांगावं तेवढं कमीच आहे, कारण की दोन्ही साईडचा पब्लिकचा भिताड आहे. जेवढी पब्लिक असेल ना तेवढी सोन्या गती लावतो. बरोबर. आजपर्यंत सोन्या कुठल्या बैलाला कमी पडला नाही. त्यांनी पण भरपूर बिनजोड केल्यात, चांगल्या नावाचे बिनजोड केल्यात. पण कसं आहे, बैल अंधारात आहे. आता सोन्याची गाडी कुठल्या नावाने पळते? सोन्याची हर्षद बजागे, प्रज्वल बजागे आणि अनिकेत पाटील आंबिवली एक या नावाने पळते. आंबिवली एक्सप्रेस सोन्या म्हणून ओळखला जातो बैल. बरोबर. आणि शंकरची जय जोटिंग प्रसन्न कुमारी अन्वी देवा दलवी देवरुंग भिवंडी. हो, तुम्हाला मध्ये मी सांगतो, बैल अक्षरशः आम्ही विकायला काढला असा होता का पैऱ्या वाजून भरपूर मार खात होतो. पैरात देत नव्हते कोणी ना. आता गर्दी पण भरपूर होते मैदानामध्ये. तर जवळजवळ आम्ही ना असं झालं का या नादच बंद करून टाकू. मध्ये मी बॅनर पण टाकला होता गा बैल विकायचा म्हणून. पण तुम्हाला एक सांगतो, आपली लोक बघतात बैल पळतो तरी पण किमती देत नाही. साताऱ्यावरून नाशिकवरून तिकडून बोलवतात, त्यांना सांगतात एवढे देव तुम्हाला तेवढे देव. आता आम्ही आमच्या बैलाची किंमत सांगली का लोक असतात का एवढे कुठे पैसे. अरे बैल पळतो, तुम्हाला सांगतो तुमच्या बैला टाकून बघा. जर बैल कधी कमी पडला ना तर फुकट देईन, तरी पण पैसे द्यायला नाही बघत. बरोबर. म्हणजे कुठेतरी एक गरीबाचा म्हणजे खेळ राहिलाच नाही. कारण की मी सांगतो, तुम्ही बाहेरचे पण बैल घ्या, असं नाही घेऊ नका. पण आपल्या मुंबईमध्ये बैल पळतो, तुम्ही बघता रोज प्रत्येक मैदानामध्ये गुलालामध्ये असतो. तर तुम्ही काहीतरी करा. जर यो बैल जर मोठ्या माणसाजवळ असता ना तर भरपूर पुढे गेला असता भाऊ. बरोबर.
म्हणजे कुठेतरी पैशाने आपण गरीब मार खातो म्हणून आपला बैल माघारी आहे. मागे आहे बरोबर. चला आता तुमचं पण आता मला वाटतं मन भरून आलंय. आपण लवकरच दुसरी पण एक मुलाखत घेऊ आणि जोडीला तुमच्या आणि तुमच्या शंकरला माझ्याकडून शुभेच्छा असतील. धन्यवाद. थँक्यू भाऊ, तुम्ही आमची मुलाखत घेतल्याबद्दल तुमच्या मनापासून आभार. चला.